हा अख्खा एपिसोड आपण हार्ट अटॅक होऊ नये, झाला तर काय करावं, त्याची ट्रीटमेंट काय असावी, ह्याच्यावर चर्चा केली. पण मला असं वाटतं, की हार्टचं जे जग आहे, ते कोरोनरीज म्हणजे हार्टच्या रक्तवाहिन्यांच्या पेक्षाही खूप मोठं आहे. तर हार्ट अटॅक सोडून हृदयाचे काय आजार असतात आणि त्याच्या बाबतीत सुद्धा काय-काय पर्याय उपचाराचे उपलब्ध असतात? हार्ट अटॅक आपल्याला खूप पॉप्युलर आहे किंवा भीती वाटते म्हणून जास्ती माहिती असतो. पण हृदयामध्ये फक्त रक्तवाहिन्या, करोनरी हा एक छोटा भाग झाला. हृदयाचं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये स्नायू असतात, झडपा असतात, वेन्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे हृदय इथून सुरू होतं, की एखाद्या मुलाचं कंजेनायटली म्हणजे जन्मजात कधी-कधी डिफेक्टिव्ह असतं. म्हणजे हृदयामध्ये एखादं छिद्र असतं, त्याच्यामध्ये एखादा कप्पा व्यवस्थित विकसित झालेला नसतो, एक्स्ट्रा कनेक्शन असतं. याला आपण कंजेनिटल हार्ट डिसीज म्हणतो. ते पण आपण कार्डिओलॉजीमध्ये डील करतो. आणि ते सुद्धा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सारख्या मिनिमम इन्व्हेसिव्हनी ट्रीट करता येतात. ॲब्सोल्युटली. म्हणजे हृदयामध्ये छिद्र असेल तर तू एक 25 वर्षापूर्वीचे विचार कर, की तेव्हा एखाद्या मुलाला, मुलीला छिद्र असेल, तर ओपन हार्ट करून ते शिवलं जायचं. तर आता आम्ही हे आतल्या आत मांडीतनं आतमध्ये जाऊन एक छत्रीसारखं डिव्हाइस असतं, की छिद्राच्या एका बाजूला उघडते, दुसऱ्या बाजूला उघडते आणि आपण ती सोडून देतो. हे पर्मनंट क्युअर चीरफाड न करता केली जाते आणि विचार करणं मुलींसाठी किती महत्त्वाचं आहे. त्यांचं लग्नाचं वय असतं, पुढचं आयुष्य असतं. त्यामुळे छातीवरती स्कार येण्यापेक्षा हे आपण आतल्या आत नक्कीच करेक्ट करू शकतो. स्पेशली हा अवेअरनेस लोकांना येणं गरजेचं आहे, की ए-एस-डी, व्ही-एस-डी आणि पी-डी हे आपण नावं ऐकली असतील, की ही हृदयातली वेगवेगळ्या प्रकारची छिद्र, जी आपण डिव्हाइसनी क्लोज करतो. त्याला सर्जरीची मोस्ट ऑफ द घेऊन टाईम ऑपरेशन करायची गरज अजिबात गरज नसते. आणि बाकीचे हृदयाचे आजार? झडपांचे आजार हा एक मोठा विषय आहे, की एखाद्याची झडप मोठी होणं, एखाद्याची झडप गळणं, ह्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतात, दम लागणं, बाकीच्या गोष्टी. रुमॅटिक हार्ट डिसीज नावाचा जो प्रकार होता, आधी खूप कॉमन होता, आता तो कमी-कमी होत चाललाय. पण वाढत्या वयानुसार कॅल्शियम जमल्यामुळे झडपा बारीक होणं हा प्रकार खूप वाढलाय. त्याच्यासाठी पण आधी नुसतं ओपन हार्ट सर्जरी हाच ऑप्शन होता. पण सुदैवाने आजकाल टेक्नॉलॉजी एवढी जबरदस्त डेव्हलप झाली, की आपण आतल्या झडपा पण बदलू शकतो. म्हणजे बघ एओर्टिक नावाची झडप असते, की ओपन केल्याशिवाय आपण काय करतो, आतनं रक्तवाहिनीतनं जातो, झडप बंद अवस्थेमध्ये असते आणि त्या झडपेमध्ये जाऊन दुसरी झडप ओपन करतो आणि ती काम करायला लागते. मायट्रल नावाची झडप आपण आतल्यात अशी बदलू शकतो किंवा काही झडपा मायट्रलसारख्या समजा लीक व्हायला लागल्या, तर त्याला क्लिप येतात, की त्या 2 पडदे त्याला पकडून ठेवते. हे पण आपण आतल्यात करतो. याला आपण मायट्रा क्लिप म्हणतो. हे सगळं इंटरनली रिपेअर करण्याचे सगळे प्रकार आहेत, ते पण आम्ही डील करतो. सो हृदयाचा हार्ट अटॅक सोडून लहान मुलांचे आजार किंवा झडपांचे आजार, बाकीच्या सगळ्या रक्तवाहिन्यांचे आजार, अशा विविध आजारांमध्ये सुद्धा कार्डिओलॉजिस्ट खूप चांगल्या प्रकारे रोल प्ले करतो आहे. टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेली आहे आणि ह्या नवीन-नवीन तंत्रज्ञानाची माहिती आज आपण भेटलो आणि बोललो त्यामुळे सगळ्यांना कळते आहे. याचा मला खूप-खूप आनंद आणि समाधान आहे. आपल्या या चर्चेच्या आपण शेवटच्या टप्प्यात येतो आहे आणि नेहमी या शेवटच्या टप्प्यामध्ये मी माझ्या पाहुण्यांना काही रॅपिड फायर प्रश्न विचारतो, ज्याची उत्तरं मला तू एका वाक्यात देणं अपेक्षित आहे. सुरू करूया? ओके. वन हॅबिट विच यू विल नेव्हर कॉम्प्रोमाइज पर्सनली. रेग्युलर एक्सरसाइज. द बिगेस्ट मिथ यू विश इंडियन्स शुड फॉरगेट. कार्बोहायड्रेट्स आर गुड हे फॉरगेट करणं गरजेचं आहे. हो, आम्ही कार्बेटेरियन्स म्हणतो इंडियन्सना. वन लाईन ॲडवाइस फॉर द यूथ. रेग्युलर एक्सरसाइज, अव्हॉइड ॲडिक्शन्स. अव्हॉइड ॲडिक्शन्स. फारच महत्वाचं. मोर हार्ट पेशंट्स इन इंडिया फ्रॉम सामोसास और फ्रॉम स्ट्रेस? स्ट्रेस. व्हॉट्स द बेस्ट कार्डियक एक्सरसाइज, ट्रेडमिल और जिम? जिम. Gym. That's surprising. One test everyone above 40 must do. स्ट्रेस टेस्ट. Stress test. The most heart-friendly Indian food. रिच इन प्रोटीन. एनी इंडियन फूड विच इज रिच इन प्रोटीन्स. एखादं उदाहरण? तंदूर केलेलं चिकन. वाव. तंदूर केलेलं चिकन. तंदूर केलेलं बरं का. The most deadliest habit for the heart. स्मोकिंग. Smoking. Deadliest habit for the heart.
How many minutes of exercise you recommend daily? At least 40 minutes of exercise. 40 minutes of rigorous exercise. Rigorous, obviously. One number people must know besides their blood pressure. Sugar levels. Superb. Wow. True or false? Coconut oil is good for the heart. False. One thing you never compromise on, no matter however busy you are. Eating my food regularly at regular interval and watching out what I'm eating. Mindful about what we are eating. If you had a magic wand for heart health in India, what's the first thing you would fix? Young heart attacks. And by how? By teaching them how to eat healthy, live healthy, avoid addictions. Or advising them to watch our podcast. One heart health myth you want people to stop believing today. अँजिओग्राफी झाल्यानंतर लगेचच अँजिओप्लास्टी करून टाकायला लागते किंवा केली जाते. हे मिथ प्लीज अव्हॉइड करा किंवा विसरून जा. देर आर सायंटिफिक वेज. So there is always a science if we decide about it. थँक यू सो मच अभिजित. मला स्वतःलाच हार्ट हेल्थबद्दलच्या खूप चांगल्या आणि नवीन गोष्टी कळल्या आणि मी जे काही सगळ्यांना सांगतो त्याच्यातलं माझं कन्व्हिक्शन आता वाढेल. तू आलास, तू आमच्यासाठी वेळ काढलास. आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू. थँक्यू सो मच. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.